पण आता ज्या पद्धतीने मुंबईमध्ये कौल आले आणि बाळासाहेबांच्या विचाराला मराठी माणसाने बऱ्यापैकी चांगला कौल दिलेला आहे. गणितांच्या आकड्यात आणि आकड्यांच्या गणितात आणि जे नंतर येतं ते गृहीत धरूनच सत्तेत कोण असतात महानगरपालिकेचे, तर आज भाजप आणि शिंदे गुट सत्तेत आहे. आणि आमच्या ज्या सदस्यांची संख्या आहे ती एकनी सगळीकडे कमी आहे, पण तरी पण 11 10:30 11पर्यंत जो फॉर्म वगैरे आम्ही सगळे पाठवलेले आहेत 15 ते 20 मिनटात आत कळेलच कोण उद्धवजी कोणाला फॉर्म भरा सांगतायत की काय. कारण तेजस थोडा तब्येत बरी नसल्यामुळे माझाही कॉन्टॅक्ट रात्रीपर्यंत झाला नाही, पण सकाळी झाला आहे. त्यांचा निर्णय आला तर आम्ही तुम्हाला कळवू असं वाटतंय, आणि तसं होऊ नये असं आम्हालाही वाटतं. मुळामध्ये प्रत्येक वेळेला ह्या प्रथा परंपरा अलिखित नियम यांनी चालतं हे बरोबर आहे, पण आमच्याकडे पण मोठ्या प्रमाणात निवडून आलेले नगरसेवक आहेत आणि निवडून आलेल्या नगरसेवकांना किमान सदस्य म्हणून मिळाला पाहिजे. म्हणजे मी विरोधी पक्षनेता असणार, मीच जाणार तर माझ्यामध्ये एक हे कमी होणार, आणि जिथे अगदी बरोबर असेल तिथे पक्ष नक्की विचार करेल. आणि जरी शाळेच्या प्रिन्सिपल ज्या असतात त्यांनी जाऊन वर्गात शिकवलं पाहिजे काही गरजेचं नसतं, कारण संपूर्ण झाल्यानंतर त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर विरोधी पक्ष म्हणून 65चे 65 जे नगरसेवक आहेत ते माझ्याशी बोलणार किंवा जे सदस्य आहेत याच्यावर आमचा विचारविनिमय होणार आणि कुठल्या विचाराने पक्षाच्या धारेला घेऊन जायचं आहे ते ठरणार आहे. त्यामुळे माझं तिथे असणं किंवा नसणं ह्याच्याशी मला आत्ता तरी म्हणजे पुढेही जो पक्ष निर्णय घेतो ते योग्य ह्यानीच घेतो, कारण सगळ्यांना हे दिलं पाहिजे. कदाचित म्हणजे साहेबांनी मला बसवताना पण तेच सांगितलं आहे, प्रत्येकाला 1 वर्षाचा टर्म मिळणार. उद्या पुढच्या टर्मला जर दुसरा कोण दुसरी किंवा दुसरा विचार केला तर परत साईड म्हणजे आपण बॅटिंग केली आणि आता काय म्हणतात ते मैदान राखायचं आहे तसं आम्ही बसू. हे पक्षाच्या निर्णयाला आणि ध्येय धोरणाला धरून आम्ही काम करतोय. काय आहे, बाडगे असतात ना, बाडगा जास्त मोठा बांग देतो, कळलं, ती बांग आहे त्याच्या ह्याच्यावर मी उत्तरच देणार नाही, कारण अशा बांगेला विचारतंय कोण. नो हिंदी, फक्त मराठी.